महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुरुड गावाच्या किनाऱ्यावरती वसलेला जंजिरा किल्ला हा इतिहासातील काळाच्या कसोटीवर उभा राहिला आहे। या किल्ल्याला त्याच्या भव्य वास्तुकला, अजयपणाची प्रतिष्ठा आणि त्याच्याशी संबंधित अनेक रोमांचक कथांसाठी ओळखलं जातं। चला, आज आपण याच किल्ल्याची रहस्य आणि भव्यता प्रत्यक्ष भेट देऊन उलगडण्याचा प्रयत्न करूया। हा किल्ला पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला राजपुरी गावात यावं लागतं। राजपुरी हे मुरुडपासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे। किल्ला पाहण्याची वेळ ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी शिडांच्या होड्यांची सोय आहे। आपल्याला ती बोट घेऊन जाणार आहे, तिचं तिकीट 100 तर हाफ तिकीट 50 इतकं आहे। ही बोट आपल्याला जंजिराकडे घेऊन जाते। 45 मिनिट्स थांबून हीच बोट आपल्याला नंतर परत घेऊन येते। तर आपल्याला फक्त 45 मिनिटचा वेळ मिळतोय। आता किल्ल्याकडे जाण्याची उत्सुकता अजूनच वाढली होती। किल्ला आपण पाहायला चाललो ना बॉस, लहान नाहीये। 22 एकर मध्ये आपल्याला 22 एकर फिरायचं नसते। आतमध्ये महत्त्वाचे 12-13 पॉइंट आहेत। लोक जे येतात ना पॉइंट पाहायला येतात। जंजिरा किल्ल्याची स्थापत्यकला त्याच्या बांधकाम कार्याच्या कल्पकतेचा आणि दूरदृष्टीचा पुरावा आहे। याचं क्षेत्रफळ सुमारे 22 एकर आहे। जंजिरा किल्ल्याच्या आधी या बेटावरती पूर्वी एक मेडेकोट होता। मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक ठेवून तयार केलेली तटबंदी। या तटबंदीत कोळी लोकांची एक सुरक्षित वस्ती होती। त्यांचे प्रमुख होते राजारामराव पाटील। मेंढेकोट बांधण्यासाठी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत होती। बेटामुळे राजाराम पाटील यांचे वाढते वर्चस्व लक्षात घेऊन निजामी ठाणेदाराने पिरम खानची नेमणूक केली। आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून मेढेकोटात प्रवेश घेतला आणि सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला। पुढे पिरम खानच्या जागी बुऱ्हाण खानची नेमणूक झाली। सध्याचे जे बांधकाम आहे ते बुऱ्हाण खानने केलेले आहे। आपण आले जंजिरा पाहासाठी। तिथे 2 किल्ले आहेत सर। त्याच्या पलीकडे समुद्रामध्ये बघा आणखी एक किल्ला आहे सर। संभाजी महाराजचा बांधलेला किल्ला आहे। दोन्ही किल्ल्यांचा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले आपल्या स्वराज्यामध्ये सामावून घेतले, पण त्यांना जंजिरावरती स्वामित्व मिळवता आलं नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी तर किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभा केला होता। याच काळात रायगडावर मोगलांनी आक्रमण केलं आणि महाराजांना जंजिरा सोडून रायगडावर परत जावं लागलं। त्या राजाचं नाव आहे सिद्धी जोहर आणि सिद्धी नावाचे आपल्या भारतामध्ये 2 राजा होऊन गेले। महाराजांच्या काळात होते ज्यांनी पनालगाव बेरा टाकलेला, ते मुघल होते। हे जे सिद्धी होते आफ्रिकन होते आणि आफ्रिकन आपल्या महाराजांच्या 550 वर्ष अगोदर आलेले। इसवी सन 1617 मध्ये सिद्धी अंबर यांनी बादशाहकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली। जंजिरा संस्थांचा हा मूळ पुरुष समजला जातो। जंजिराचे सिद्धी मूळचे ओबिसिनियामधील असून हे दर्यावर्दी, शूर, काटक व दणकट होते। अनेकांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत। 3 मजली बांधला गेलाय। वरचा जो मजला आहे याला म्हणतात टहलणे बुरुज, म्हणजे आक्रमण करायची जागा। सेकंड फ्लोअरला म्हणतात वॉच टॉवर, म्हणजे देखरेख करायची जागा। आणि खालच्या भागाला म्हणतात बारूद खाना, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतात दारुगोलाचा कोठार। आणि आज आपल्याला आपल्या भारताची इतिहासची 3 नंबर तोफ, जी भारताच्या इतिहासामध्ये रँकिंगवर 3 नंबरवर आलेली आहे, जंजिरा किल्ल्यातली 1 नंबर तोफ आहे। आतमध्ये आता पाहायला भेटणार आहे। तोफीचं नाव दिला होता कलाल बांगडी। खवळलेला समुद्र, भक्कम तटबंदी आणि बुलंदी तोफा यामुळे किल्ल्यातील सिद्धी सरदारांना हा किल्ला सदैव अजिंक्य ठेवण्यात यश आलं। किल्ल्याला सुमारे 30 ते 40 फूट उंचीचे 19 बुरुज आहेत। या बुरुजावरून तोफमारा करण्याची व्यवस्थाही आहे। जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आढळतो। या ठिकाणी 3 तोफा लक्ष वेधून घेतात। त्यातील कलाल बांगडी ही भारतातील 3 नंबरची सर्वात ताकदवान तोफ मानली जाते। तसेच चावरी आणि लांडा कासम या तोफांची त्या काळी दहशत होती। जंजिरा अजिंक्य ठेवण्यात यांचा सिंहाचा वाटा होता। तिचं वजन किती? ते 22 टन, म्हणजे 22,000 किलोची तोफ आहे।
आणि बनवणाऱ्याने याच्यामध्ये खासियत ठेवलेली आहे. खासियत म्हणजे काय बघा, आता आपण 10 मिनिटं उन्हामध्ये बसले, आपला डोका गरम होतो, घाम येतं ना. 12 तास उन्हामध्ये राहून सुद्धा गरम होत नाहीये. इतके वर्ष झाले तिला गंज नाही लागला. तिचं कारण काय, ती लोखंडाची तोप नाहीये, पंचधातू 5 मेटल तोप आहे. या किल्ल्यामध्ये शाही तलाव आहे. किल्ल्याभोवती समुद्राचं खारं पाणी असलं तरी आश्चर्य म्हणजे या तलावाचं पाणी गोड आहे. तलावाला लागूनच राणीचा महल होता. असे म्हणतात या महालात 7 खिडक्यात 7 रंगाच्या काचा बसवल्या होत्या. त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडायचं आणि पाण्याला इंद्रधनुष्याचा रंग यायचा. तिथूनच काही पायऱ्या आपल्याला वर जाताना दिसणार, ज्याला म्हणतात बाली किल्ला. 125 पायऱ्यात वर जायसाठी फक्त झेंडा लावायची जागा आहे. जसं आज आपला तिरंगा लागते 26 जानेवारी 15 ऑगस्टला, स्वातंत्र्याच्या आधी सिद्धी लोकांचा झेंडा लावायचे, ज्याच्यामध्ये एक शेरचा सिम्बॉल असायचं. किल्ल्याच्या मध्यभागी बाले किल्ला आहे. बाले किल्ल्यावरून आसपासच्या परिसरावरती नजर ठेवण्यास मदत होत असे. किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढलेला असल्यामुळे किल्ल्याला अजूनच मजबूती प्राप्त होते. आणि मेन गेटवर आपल्याला एक चित्र पाहायला भेटेल, सिम्बॉल, एक शेर आणि 6 हत्ती. जसं आपल्या पैशांवर त्रिमूर्ती पार्लमेंट गांधीजी असतं, किल्ल्यांच्या पैशांवर छापा असायचा, एक शेर 6 हत्ती, याला म्हणतात राजमुद्र. हे पैसे इथे बाजार मार्केटिंगसाठी नाही, फक्त गेट पास म्हणून वापर करायचे. म्हणजे किल्ल्यातला कुठला माणूस बाहेर जायचा असला, जातावेळी गेट पास द्यायचे, परत येत्यावेळी चेक करून आत घ्यायचे. जर त्याच्याकडे ते पैसे असले ते किल्ल्यातला माणूस, नाहीतर मेन गेटवर ठार करायचे. किल्ल्याच्या स्थापत्य कलेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. जोपर्यंत आपण त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसत नाही. मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. एका वाघाने 4ही पायात हत्ती पकडले आहेत. शेपटी ते हत्ती गुंडाळ्याला दिसतो. यातून बुरहान खान इतर सत्ताधाऱ्यांना सुचवत आहे की तुम्ही हत्ती असाल, मी शेर आहे. किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. असा हा जंजिरा किल्ला शेवटपर्यंत अजय राहिला. या जंजिरा किल्ल्याला आतून पाहण्याचा एक रोमांचकारी अनुभव होता. मुरुड जंजिराचा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आज हजारो लोक त्या ठिकाणी भेट देत आहेत. जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचायचे कसे, काय पाहावे याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती एकदा तपासून घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शक्य असेल तर शेअर करा. आपण परत भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.